चहा घरी पिऊन आम्ही बाहेर ना नाश्त्यासाठी जाणार आहोत। काढू काय फक्त काय पद्धतीने माझं हे एक जुनं व्हिनेगर होतं। दोघांचेही सेम कंपनी असणार, माझ्यापेक्षा जास्त ग्रो झालेली युट्यूबर आहे, पण त्यांनी असंच एका दिवशी जे आहे ना मला इन्स्टावर DM केला स्वतःहूनच। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज 1 मे आणि महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नवीन महिन्याची नवीन सुरुवात होती म्हणून म्हटलं काहीतरी नवीन करूया, म्हणून आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे। भरपूर एफर्ट्स घेतलेत मी, चला तुम्ही शेवटपर्यंत बघून सांगाल मला कसा वाटला ते। चहा घरी पिऊन आम्ही बाहेर ना नाश्त्यासाठी जाणार आहोत। त्यासाठी मी ते लवकर चहा ठेवलेली आहे। मम्मा मला आज चॉकलेट मिल्क पाहिजे। आज चॉकलेट मिल्क पाहिजे। ब्रश कोण करणार? ब्रश नाही करायचा आज। पिया जेवढी तिच्या वॅकेशनची वाट बघत होती ना त्याच्यापेक्षा जास्त मी बघत होती। कारण माझं काय व्हायचं, मी आजारी पडल्यानंतर म्हणजे थोडं रेग्युलर रुटीनमध्ये आल्यानंतर मला सकाळी उठायला ना खूपच वैताग यायचं। तसं मला पहिले होत नव्हतं। मे बी तो जो थकवा होता ना त्यामुळे मला असं होत होतं। मला असं वाटायचं की नाही, व्हॅकेशन पियाचं जे आहे ते सुरू झालं पाहिजे जेणेकरून मला जरा जास्त वेळ झोपता येईल। पण तिची सवय झाली होती ना रोजची लवकर उठायची, त्यामुळे आज मला वेळेवर बरोबर त्याच टायमाला जाग आली आणि त्याचा फायदाही झाला। बरीचशी जे 2-4 कामं होती, रेग्युलर कामं ती माझी घरातली जी होती ती करून झाली त्या वेळेपर्यंत। आणि आता जे आहे ते चहा पितो आणि नाश्त्यासाठी जातो। इडली, डोसा, सांबर, चटणी, इडली सगळं, पेपर डोसा, सगळं खायचं। एवढं खाशील? एवढ्याशा पोटात मावेल? खरंच देऊ ऑर्डर? पियाची तर आजपासून वॅकेशन सुरूच झालेले आहे, पण पियाच्या पप्पांनाही आज सुट्टी होती तशी 1 मेची, पण त्यांच्या मित्राच्या इथे म्हणजे त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता, सो तिकडे ते चालले होते। आणि माझं असं होतं की मी हॅपी पण आहे की घरी फक्त मी आणि पियाच असणार आहे, स्वयंपाकाची सुट्टी आणि वेगळं जे आहे ते चेंज असं आजचा दिवस जो आहे तो मला घालवायला मिळेल। सोबत थोडीशी भीती पण होती, कारण नेहमी सोबत असतो, एकटे कुठेच जात नाही, मीही एकटे कुठे जात नाही, तेही मला सोडून एकटे कुठे जातच नाही। असं नेहमी आम्ही तिघंच जे असतो ते सोबत जात असतो, ते ती पण भीती होती की एकटे चालले आहे तसं। आणि असं सगळी मिक्स जी होती ना ती फीलिंग होती, पण एक वेगळा दिवस जो आहे तो आज अनुभवायला मिळणार आहे खूप अशा महिन्यानंतर। नाही जोर माझी सँड येत नाही तर मी काहीच करणार नाही, फक्त टीव्ही बघणार आणि खायचं। तिने मिशोवरून ना एक असं खेळणं आहे, म्हणजे सँड आहे अशी, तर ती मागवली आणि म्हणजे 5 ते 6 दिवसापूर्वी मागवलेली होती आणि ती अजून काही रिसीव्ह झाली नाही। म्हणजे जशी ऑर्डर प्लेस केली तसं तिचं चाललं होतं, कुठे आली बघ, किती दिवसांनी येईल, किती तारखेला येईल, मला डायरेक्ट तू कॅलेंडरवर सांग की कसं म्हणजे एक गोष्ट सांगितली गेली की ही मागवली आहे किंवा कोणी येणार आहे तोवर असं मागे लागायचं की म्हणजे असं वाटतं की काही नाही म्हणजे न मागवलेलंच बरं असतं, असं मुलांसाठी असं वाटतं। इतका वैताग जो आहे तिने मला दिलेला आहे। आणि आज तिने स्वतः जाऊन चेक केलंय की ते आउट फॉर डिलिव्हरी आहे, तर मग तिचं चाललंय की ते कधी येईल आणि तोवर आता जशी प्रतिज्ञा घेतली आहे की मी टीव्हीच बघणार आहे फक्त, है ना? फक्त खाणार आणि टीव्ही बघणार। लाईट गेली मग मोबाईल इथे मी पाणी घेतलंय, जवळजवळ अर्धा जग जे आहे मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीने माझं हे एक जुनं व्हिनेगर होतं। दोघांचेही सेम कंपनी आहे, काहीतरी सॅम्स व्हाईट कुकिंग व्हिनेगर, तर तुम्ही हे जे आहे यूज करून घेऊ शकतात। ही पण मला काहीतरी बाय 1 गेट 1 फ्री मिळालेली होती आणि मी क्लिनिंग वगैरेसाठी वापरत असते, तर ते हे मी वापरते। आणि कधी कुकिंगला आता तर काही जास्त गरज पडतच नाही, कधी काही म्हणजे असं अशा पद्धतीने एक छोटी बॉटल पण मिळते। तर तुमच्याकडे मोगरा असेल ना तर तुम्ही मोगऱ्यासाठी हे याला यूज करून घेऊ शकतात। तुम्ही हे जे आहे ते यूज करून घेऊ शकतात। आता इथे मी अर्ध्या जग पाण्यामध्ये अगदी थोडंसं जे आहे ते याला टाकते, असं एवढं टाकलं, मिक्स करून हे पाणी द्यायचं आहे। आणि अजून एक गोष्ट, जर तुमच्याकडे झाडं असतील जशी माझ्याकडे झाडं आहेत
तर तुमच्याकडे झाडं असतील ना तर 1-2 प्रोडक्ट मध्ये जे आहे मला असं वाटतं की इन्व्हेस्ट केलं पाहिजे. जसं आहे हे सीवीड सोल्युशन हे याला म्हणतात. म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 10-12 थेंब टाकायचे याचे. अगदी काळं काळं असं लिक्विड असतं आणि मिक्स करून जे आहे तुम्ही सगळे अगदी मनी प्लांट असो, इंडोर आउटडोर कुठलेही प्लांट असले ना तरी तुम्ही त्याला जे आहे ना याला देऊ शकतात. 15 दिवसातून जसं तुमचं 20 दिवसातून तुमचं रुटीन असेल त्या पद्धतीने याला देऊ शकतात. याचा पण रिझल्ट खूप चांगला असतो. म्हणजे फुलं वगैरे येण्यासाठी किंवा मग तुम्ही फळभाज्या असं काही लावताय, व्हेजिटेबल्स वगैरे ग्रो करताय तेव्हा पण हे चालतं. सो हे अशा पद्धतीची एक बॉटल आहे. मी मिळालं तर टॅग करून देते हे प्रोडक्ट तुम्हाला. आणि चला आता विनेगर टाकून येऊयात. छान फुलं आली आहेत ना. म्हणजे हे म्हणजे अजून थोड्या कड्या आहेत त्याला. जसं की इकडे मी काही दिवसापूर्वी ना याची थोडी कटिंग्स पण करून घेतल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटते की थोड्या नवीन ब्रांचेस वगैरे ज्या आहेत त्या त्याला आलेल्या आहेत. ते तुम्ही बघू शकता. फुलं खूप छान येत आहे. पण आता ह्या कड्या संपल्यावर मला थोडी परत कटिंग करावी लागेल. आणि कटिंग केली की मग काही दिवसांच्या गॅप नंतर नवीन ब्रांचेस येतात आणि मग तेव्हा जे आहे नवीन ज्या आहेत त्या कड्या वगैरे उमलायला लागतात. सो अशा पद्धतीने ते बघा पाणी टाकलंय मी इथे. आणि बाकी सगळं जे आहे त्यांना आहे बऱ्यापैकी फ्लावरिंग जे आहे ते होत आहे. खूप कडक ऊन पडतं. बिचारे झाडच कसे सर्वाईव्ह करतात त्यांनाच माहिती आहे. आज जास्वंदाला काही फूल नाही पण उद्या वगैरे येऊ शकतं छान. आणि हे इकडे मस्त असा आलामंडा, भरपूर फुलं येतात. काल त्याची मी सगळी जुनी फुलं जी होती ना हाताने सगळी काढून टाकली जेणेकरून एनर्जी त्याची जी आहे ती वेस्ट जायला नको. अशा पद्धतीने जे आहे आज त्याला 2-3 फुलं आलेली आहेत मस्त. मला असं वाटते की याने पूर्ण वाढावं असं आणि मग मी त्याला असं वर पूर्ण घेऊन जाईल. पण ते कधी मोठं होईल काय माहिती. चला सो अशा पद्धतीने जे आहे त्या गार्डनचं थोडंसं काम होतं. सकाळी त्यांना पाणी वगैरे देऊन झालं आहे माझं ऊन पडायच्या आधीच. फक्त मोगऱ्याचं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून तेवढं माझं राहिलं होतं. सो ते पण झालेलं आहे आता. घ्या मॅडम, फायनली पियाचं गिफ्ट आलेलं आहे. आणि हे गिफ्ट कसलं आहे? सँड. नाही पण कशाबद्दल दिलंय मी तुला? व्हॅकेशनसाठी दिलंय. सो व्हॅकेशन मध्ये याचा पूर्णपणे उपयोग जो आहे तो झाला पाहिजे. एकची सांगू ना, माझी टेबल मॅट आहे ना जी मी स्कूलला घेऊन जाते त्याच्यावर तू खेळू शकतो. पण असं काही नाही, तू तिच्यासाठी हे पण यूज करू शकते. आपलं कुठलाही प्लास्टिकचा पेपर वगैरे यूज करू शकते. असं काही नाही. काहीच भेटलं नाही. काय म्हणतात ह्या मातीच्या प्रकाराला मला माहीत नाही. पण हातात घेतल्यानंतर असं काहीसं जे आहे ते म्हणजे तुम्हीही 5 मिनिटं यासोबत खेळायला लागणार असा हा प्रकार आहे. आणि व्हॅकेशनमध्ये म्हटलं पियाला काहीतरी नवीन पाहिजे म्हणून मी हे मागवलं होतं. आणि जसं सांगितलं मी तुम्हाला की गेल्या किती दिवसापासून तिचं वेटिंग जी होती याची चाललेली होती. फायनली रिसीव झालेलं आहे. आणि आता म्हटलं बरं आहे की मध्ये काही जास्तच वेळ TV बघितली किंवा त्रास दिला तर मला बोलायला होईल की बघ तुला मी जे घेऊन दिलेलं आहे त्याच्यासोबत खेळ असं. आणि मग असं ओरडून थोडं सांगितल्यावर मुलं ऐकूनही घेतात. कारण आपण नाही म्हटल्यावर काही घेऊन दिलं आणि कधीतरी गरज पडली तर मग अशा गोष्टी ज्या असतात ते शस्त्र म्हणून आपण उपयोग करून घेऊ शकतो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. खूप छान आहे खेळायला. मला एक्झॅक्टली याचं नाव वगैरे माहीत नाही पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर उद्याच्या दिवशी तुमच्यासोबत एक हॉल व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करणार आहे. म्हणजे उद्या संडेला माझा लॉंग व्हिडिओ नसतो पण उद्या जे आहे मिशोवर काहीतरी सेल चालू होतोय तर म्हटलं त्याच दिवशी जे आहे तुमच्यासोबत जे आहे ते हॉल व्हिडिओ शेअर करते. भरपूर छान छान गोष्टी मागवलाय किचनसाठी, घरासाठी डेकोरेटिव्ह पीस वगैरे मस्त मस्त मागवलाय. तर नक्की तो व्हिडिओ बघा तुम्ही. आणि त्याच्यामधून एक गोष्ट तुमच्यासोबत आता शेअर करते मी, एक वस्तू म्हणजे. तर हे जे आहे ना असं मी हे मागवलेलं होतं. काही यूज होणार नाही कारण आज स्वयंपाकच बनणार नाहीये. तर अशा पद्धतीने जे आहे ना तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण मला एक्साइटमेंट जरा जास्त होती म्हणून म्हटलं आजच शेअर करूया. तर हे अशा पद्धतीने आहे, आपण असं झाकून घेऊ शकतो त्याला मस्त. सो हे काय आहे याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. सो बघा अशा पद्धतीने. म्हणजे ज्यांचा तुला कॉल आलेला त्यांचे किती लोक होते? म्हणजे मम्मी पप्पा ती त्यांचा एक छोटा बेबी आहे तुझ्यासारखा, तुझ्यापेक्षा खूप छोटा आहे. ठीक आहे. हा आणि मम्मी पप्पा जसे आपली छोटी फॅमिली तशी त्यांची पण छोटी फॅमिली आहे. अच्छा, म्हणजे न्यूक्लियर फॅमिली आहे त्यांची. काय बोललीस तू? न्यूक्लियर फॅमिली. ओके. सो मला ना म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही पण त्यांचे ब्लॉग वगैरे बघत असणार. माझ्यापेक्षा जास्त ग्रो झालेली युट्यूबर आहे. पण त्यांनी असंच एका दिवशी जे आहे ना मला इन्स्टावर DM केला, स्वतःहूनच केला महत्वाचं म्हणजे. आणि तो हाय बघून मी तर आश्चर्यचकित झाली होती. कधी कधी मी पण त्यांचे जे असते ते व्हिडिओ म्हणजे बघत असते जसा टाइम मिळाला की येतं आपण, कारण आपण आपल्या भाषेला जास्त प्रेफरन्स देत असतो. त्यामुळे 1-2 जरी बघितले की मग आपल्याला सगळे मराठीचे जे असतात ते येत
असतात. सो मी त्यांचं जास्त करून शॉर्ट्स बघते, कारण शॉर्ट्स लवकर बघितले जातात. लॉंग व्हिडिओला एवढा काही टाइम नसतो. सो मी त्यांचे बघते आणि मला म्हणजे असं वाटतं की छान बनवते यार, ही मस्त व्हिडिओ बनवते. आणि जितकं ग्रो केलंय, खरंच खूप मेहनतीने ग्रो केलंय असं वाटतं. खूप एक लहान मुलगी पण आहे त्यांना. सो त्यांनी स्वतःहून मला DM केला होता आणि बघितल्यानंतर मी पण त्यांच्याशी आहे ती बोलली. इन्स्टावर काही 2-3 DM मध्ये एवढं बोलणं झालं नाही, पण काहीतरी मला प्रश्न विचारायचा होता म्हणून मी त्यांना नंतर स्वतःहून एक DM केला. तर ते मग तसं बोलता बोलता म्हणले की हा माझा नंबर आहे, तू मला कॉल करू शकते. मग आम्ही कालच्या दिवशी बराच वेळ जे होतो ना, आमचं डिस्कशन चाललं होतं अबाउट युट्यूब, फॅमिलीबद्दल, काय काय कसं कसं करते, हे कसं करायचं, ते कसं करायचं. आणि त्यांनी इन्व्हाइट पण केलंय मला की ये म्हणून आमच्या घरी ये असं. मी पण त्यांना सांगितलं की जमलं तर तुम्ही या. सो असं छान वाटतंय ना, आपल्याच क्षेत्रामधल्या जे आपल्यापेक्षा जास्त ग्रो केलेला व्यक्ती आहे आणि तो आपल्याला असं काही बोलतोय, आपल्याबद्दल म्हणतो की नाही नाही तू हे खूप छान करते, छान वाटतं असं. आता जसं समजून घ्या की एखादा कंपनीमध्ये काम करणारा माणूस आहे आणि त्याचा मॅनेजर येऊन त्याला सांगतोय की अरे तू जे करतोय ते खूपच छान आहे. तशातली गोष्ट होती की आपल्यापेक्षा जास्त ग्रो केलेला व्यक्ती, ज्याने जास्त जे आहे एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तो आपल्याला असं बोलतो. तो म्हणजे कालचा दिवस तर माझा असा होता ना की मी त्यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर मी काहीच म्हणजे मी नंतर काहीच शूट केलं नाही. मी खूप आनंदात होती. म्हटलं जाऊ दे, हा पुढचा दिवस असाच मस्त निवांत घालवूया. अशा पद्धतीने मस्त गेला दिवस. आणि कधीतरी होईल असं, म्हणजे काय म्हणतात त्याला, कोलॅब वगैरे असं म्हणतात, तसं काहीतरी करूयात. नाही तर जाईल मी त्यांना कधीतरी भेटायला. पण खरंच स्वभावाने खूप छान आहे ती. माझ्यापेक्षा वयाने कमीच असेल 2-1 वर्षांनी, पण खूप मस्त आहे. आणि तुम्ही बघत असाल. आता तुम्हाला गेस करायचं असेल कोण असेल तर मग कमेंटमध्ये चालू दे तुम्ही कोण आहे कोण आहे कोण आहे. तसं मी सांगणार तर नाही कोण आहे, ज्या दिवशी भेटायला जाईल त्या दिवशीच तुमच्यासोबत सांगेल. ते पण पुण्यातच राहतात, पुण्यातच जातं. आणि हा तर पियाचा आता ती क्युरियोसिटी चालली होती की बघ असं असं जे होतं, मी तिला कालच्या दिवशी पण सांगितलं. पण नंतर काय आमचं डीपली डिस्कशन झालेलं नव्हतं, म्हणून ते आता मला डीप मध्ये विचारते की मम्मा काय, मग अजून काय बोलले, माझ्याबद्दल विचारलं का. तिला सांगितलं, त्यांनी विचारलं की पिऊ कुठे गेली आहे. मग मी सांगितलं त्यांना की ती तेव्हा खेळायला गेली होती तिच्या मैत्रिणीकडे इथेच. तर मग तिला असं वाटलं की अरे वा मला ओळखतात. आणि आता पियाला थोडं सबस्क्रायबरचं जे गणित आहे, फॉलोअर्सचं गणित आहे ना, ते तिला बऱ्यापैकी आता समजायला लागलंय. मग त्यामुळे तिचं चॅनल ओपन जे आहे ते करून दाखवलं मी तिला. मग ती म्हणली की हा इतके सबस्क्रायबर. मग तिला वाटत होतं की मम्मा बघ आता तू कुणा कुणाला भेटशील, असं तिचं सगळं काल म्हणणं चाललेलं होतं. तर तेच आज त्यांच्याबद्दल मी तिला थोडं सांगत होती ते डिस्कस करून. सो अशा पद्धतीने जाऊ. इन शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणलं तर खूप छान वाटलं मला तिच्यासोबत बोलून. कुठल्या एरियामध्ये? पुणे आहे. मी एरिया सांगितलं तर त्यांना समजून जाईल की मी कुणाबद्दल बोलते. आज दिवस एवढा निवांत चाललाय ना, म्हणजे असं एकदम शांत वाटतंय सगळं. काही मी एक्स्ट्राचा लोड वगैरे काहीच घेत नाही आहे. घरात पण काही कामं नाही आहे. स्वयंपाक करायचं टेन्शन नाही आहे. परत सकाळी ब्रेकफास्ट पण बाहेर करून आलो आहे. फक्त चहाची भांडं आहेत ती पडली. सकाळी जेवढं झाडून पुसून काढायचं होतं ते माझं झालंच होतं. फक्त हे बेडरूम आवरायचं बाकी होतं. म्हटलं चला यालाही आवरून घेऊ, म्हणजे दिवसभर व्यवस्थित नीटनेट करायला. सो आज स्वयंपाक तर मी आणि पियाच आहे. आणि म्हटलं काहीतरी मॅगी वगैरे करण्यापेक्षा मी काल रात्रीच मला माहीत होतं की हे जाणार आहेत, म्हणून मी एक्स्ट्राची खिचडी बनवून ठेवली होती, जेणेकरून जे आहे ती नाश्त्यात खाता येईल, नाहीतर मग जेवणामध्ये खाता येईल अशा हिशोबाने मी ती बनवली होती. पण नाश्ता तर बाहेरच करून आलो आम्ही. मग आता म्हटलं जेवणामध्ये मस्त जी आहे रात्रीची खिचडी मस्त तेलात थोडी फ्राय केली आणि आता ती आम्ही एन्जॉय करणार आहोत. खूपच मस्त लागते अशी खिचडी. जेवण झाल्यानंतर बराच वेळ जे होते ना, व्हिडिओची एडिटिंगची कामं करत बसली होती. आणि आता म्हटलं दिवसभरात असं काहीच काम केलेलं नाहीये, स्वयंपाक केलेला नाहीये, जास्त क्लिनिंग वगैरे काही केली नाहीये. तर आता जरा रिकामा वेळ होता, म्हणजे 4-4:30 झालेले आहेत. आणि म्हटलं चहा ठेवण्याच्या पहिले जे आहे थोडंसं जे आहे ते क्लिनिंग करून घेऊया. तर हे जे बघा हे माझं खूपच म्हणजे एवढं जास्त सामान, पहिले खूप जास्त सामान असायचं याच्यामध्ये, पण ते शू रॅक वगैरे मी इथे ठेवलंय ना, त्यामुळे बराचसं सामान त्याच्यामध्ये शिफ्ट होऊन गेला. आणि मग जागा थोडी आहे पण व्यवस्थित रचून ठेवलं तर अजून बराच सामान मी इथे ठेवू शकते. म्हणून म्हटलं चला आज याची क्लिनिंग जी आहे ती करून घेऊ, कारण एकदाची सवय झाली ना आपल्याला क्लिनिंग करायची, मग ती काही सुटत नाही. मग हळूहळू जे असते डोक्यात येत असते की आज काही केलं नाही, आपण काहीतरी करून घेऊ, म्हणजे मग मनाला शांतता जी असते ती लागत असते. त्याचे पत्ते वगैरे मला कामात येतात. ते कामातून काय दिसत नाही, इकडून द्या. अरे मी बघते. असं तुम्ही नीवर बसून दिलं पाहिजे. नीवर काढू काय फक्त काय. थँक्यू.
हे अगदी अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे त्यांनी हे काही गुलाब माझ्यासाठी विकत वगैरे नाही आणलं आहे. ते जिकडे गेले होते तिकडे मिळालं होतं त्यांना आणि तेच त्यांनी मला दिलं. पण काही हरकत नाही, गुलाब ते गुलाब असतं शेवटी. कुठूनही आणलं, कशाही पद्धतीने आणलं, देण्यासाठी महत्त्वाचं असतं. मनापासून महत्त्वाचं म्हणजे दिलं तर आपल्याला त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मी ते लगेच पियालाही देऊन टाकलं. सो आजचा जो दिवस होता ना, मला असं वाटतं की खूपच वेगळा, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर असा निवांत दिवस जो आहे ना तो मी घालवलेला आहे. पियासोबत मला भरपूर वेळ जो आहे तो घालवायला मिळाला. मी न काही जास्त काम करता माझं घर व्यवस्थित नीटनेटकं आहे. स्वयंपाक करायची गरज नाही पडली, तरीही पोट अगदी भरलेलं आहे मस्त. आणि आता जे आहे इथे भेळ बनवण्याचा प्रोग्राम जो आहे तो चालला आहे. पियाचे पप्पा म्हणत होते की चहा प्यायच्या आधी थोडी भेळ खाऊन घेऊया आणि मग जे आहे ते चहा पिऊया. सो म्हटलं तुम्हीच बनवा मग. सो आता ते बनवत आहेत. आणि हो, अशा पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बघायला आवडेल का? म्हणजे डायरेक्ट बोलून किंवा व्हॉइस ओव्हर आहे तेच व्यवस्थित आहे किंवा मिक्स मॅच अशा पद्धतीने, जसं काही तुमचं आवड असेल तसं मला कमेंटमधून सांगा, म्हणजे मला मग तसं फॉलो करायला बरं. असं माझ्यासाठी थोडं अवघड आहे एडिटिंग वगैरेसाठी, कारण मला आता त्या पद्धतीची व्हिडिओ शूट करायची सवय झालेली आहे. पण तरीही मला सांगा, घेईल मी तेवढे एफर्टसुद्धा. आणि चला मग या मस्त अशा भेटसोबत जे आहे ती मी माझा व्हिडिओ इथे संपवते आहे. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.